तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांकडून मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली जाते। तर सगळ्या गोष्टी माहीत असून सरकार गप्प काय असा सवालही उपस्थित केला जातोय। आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे। हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे, पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही। खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे। एकंदर महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात। सरकार को इतने देर ये सब करने को लगा है, इसका मतलब है सरकार गुनहगार को पीछे अपना छुपाने का काम करती है। महाराष्ट्र में गुनहगारी बड़े पैमाने में बढ़ी है। जो मुख्यमंत्री ने नागपुर के अधिवेशन में जवाब दिया था वो सब झूठ दिया था। विधानसभा का भी दिशाभूल उन्होंने की थी, महाराष्ट्र की जनता की दिशाभूल की थी। ये स्पष्ट हो चुका है। महाराष्ट्र के मंत्रिमंडल में ऐसे कई मंत्री है, ऐसे मंत्रियों पे कब कार्रवाई करेंगे यह भी प्रश्न यहाँ पे खड़ा हुआ। न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल। तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे। पण देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे, जी लोकांची मागणी आहे की सहआरोपी धनंजय मुंडेला झालंच पाहिजे। कारण का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुराव्यासकट म्हणत असेल तर मग सहआरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे।